नमस्कार टी9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला आणि महत्त्वाची बातमी कोकाटेंचा खाते बदल करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय ही सूत्रांची माहिती आहे। माणिकराव कोकाटे यांचा सरकारकडनं आता राजीनामा घेण्यात येणार नाही अशी माहिती सूत्रांकडनं मिळते। कोकाटेंना भरणे किंवा मग मकरंद पाटील यांच्याकडचं खातं मिळण्याची शक्यता आहे। फडणवीस, अजित पवार, तटकरे यांच्यामध्ये सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली। या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडनं मिळते। कोकाटे यांना विधिमंडळामध्ये रम्मी खेळ भोवलं। दुसरीकडे धनंजय मुंडे कृषी खात्यासाठी लॉबिंग करतायत अशी माहिती आहे। धनंजय मुंडे यांनी 2 वेळा फडणवीसांची भेट देखील घेतली होती। कोकाटे यांच्याकडचं खातं काढल्यानंतर ते खातं आपल्याला मिळावं यासाठी धनंजय मुंडे यांच्याकडनं लॉबिंग सुरू आहे अशी माहिती सूत्रांकडनं मिळते। धनंजय मुंडे पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत। कोकाटे यांचा खातेबदल करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे। कोकाटे यांना मंत्रिपदावरून काढणार नाही तर त्यांचा खातेबदल केलं जाईल ही माहिती सूत्रांकडून मिळत आहे। माणिकराव कोकाटे हे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यामुळे त्यांचं मंत्रिपद जाऊ नये अशी चर्चा राष्ट्रवादीमध्ये देखील झाली होती। त्यानंतर अजित पवार यांच्याकडनं कोकाटे यांना समज देण्यात आली, मात्र कोकाटेंचं खातेबदल करण्यात येणार अशी माहिती मात्र सूत्रांकडनं मिळते। तर त्या कृषी खात्यासाठी धनंजय मुंडे इच्छुक आहेत। धनंजय मुंडे कृषी खात्यासाठी म्हणून लॉबिंग करतायत अशी देखील चर्चा आहे। धनंजय मुंडेंनी गेल्या आठवड्यामध्ये 2 वेळा फडणवीसांची भेट घेतली आहे। धनंजय मुंडे कृषी खात्यासाठी लॉबिंग करतायत अशी माहिती सूत्रांकडनं मिळत आहे। तर कोकाटेंचा खातेबदल करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय असल्याची माहिती सूत्रांकडनं मिळते। यामध्ये दत्ता भरणे यांच्याकडे क्रीडा मंत्रीपद आहे आणि मकरंद पाटील यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन खातं आहे। तर यापैकी एक खातं कोकाटे यांना दिलं जाईल आणि कृषी खातं त्यांच्याकडनं काढलं जाईल अशी माहिती आहे। कोकाटे यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केली होती। त्याचबरोबर विधान परिषदेमध्ये त्यांनी रमी खेळतानाचा त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यानंतर विरोधकांकडून टीकेचे आसूड ओढल्यानंतर आता कोकाटे यांचा खातेबदल करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। विशेष म्हणजे धनंजय मुंडे पुन्हा एकदा कृषी खात्यामधून त्यांना क्लीन चिट मिळाल्यानंतर कृषी खात्यासाठी आता उत्सुक आहेत। क्लीन चिट मिळाल्यानंतर धनंजय मुंडे मंत्रिपदासाठी मंत्रिमंडळामध्ये येण्यासाठी पुन्हा एकदा इच्छुक आहेत। धनंजय मुंडेंनी गेल्या आठवड्यामध्ये 2 वेळा फडणवीसांची भेट घेतली आहे। मुंडे कृषी खात्यासाठी पुन्हा एकदा लॉबिंग करतायत अशी माहिती आहे। तर कोकाटे यांचा खातेबदल करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय असल्याची माहिती सूत्रांकडनं मिळते। दत्ता भरणे किंवा मकरंद पाटील यांच्याकडचं खातं कोकाटे यांना दिलं जाईल अशी ही माहिती आहे। दत्ता भरणे यांच्याकडे सध्या क्रीडा मंत्रीपद आहे तर मकरंद पाटील यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन खातं आहे। यापैकी एक खातं कोकाटे यांना दिलं जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये बैठक झाली। कोकाटे यांच्या वर्तनावरून आणि त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून मुख्यमंत्र्यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती।